नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपण जी चालू घडामोडची सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये 2022 या वर्षातल्या काही महत्त्वाच्या घटना बघतो आणि त्यातलाच एक पुढचा भाग आपण काय करणार आहोत. तर या वर्षभरात 2022मध्ये जे काही विविध क्षेत्रातली महत्त्वाच्या अशा व्यक्ती की ज्यांचं निधन झालेलं आहे आणि ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो अशा व्यक्तींबद्दल आज आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आता त्यातली विविध क्षेत्र म्हणजे कला क्षेत्र असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रातली जी काही महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत आणि जे आपल्याला असे दिसतात की त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांची आज माहिती घेणार आहोत. आता त्यामध्ये बघा पहिलं जे नाव येतं ते म्हणजे लता मंगेशकर. आता लता दीदींचं निधन झालं. आता आपल्या सर्वांना परिचित असलेल्या लता दीदी ज्यांना आपण भारताची गान कोकिळा म्हणतो, हृदया म्हणतो, दीदी म्हणतो किंवा क्वीन ऑफ मेलेडी असं त्यांना टोपण नावानं आपण ओळखतो. आणि जे काही चित्रपटसृष्टी आहे भारतीय चित्रपटसृष्टी त्याच्यामध्ये त्यांचं योगदान हे असामान्य आहे आणि त्यांचं काय झालं दिसतं, निधन झालेलं दिसतं. तर याच्याबद्दलच्या कोणकोणत्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता त्यामध्ये पहिलं बघा की लता दीदी यांचं जे निधन आहे तर ते निधन कधी झालेलं आहे हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा लता दीदींचं निधन 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. कधी निधन झालेलं आहे? 6 फेब्रुवारी 2022 रोजी. आणि वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मुंबईतील जे काही ब्रीच कँडी हॉस्पिटल आहे त्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लता दीदींचं निधन झालं दिसतं. त्यांच्या निधनानंतर भारत सरकारनं 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आपल्याला दिसतो. आता मुळात लता दीदींचं नाव, लता हे नाव मूळ नाव नव्हतं तर त्यांचं मूळ नाव होतं हेमा. काय नाव होतं त्यांचं? हेमा. आणि म्हणजे मंगेशकर हे आडनाव आपल्याला माहीत आहे. लता हे नंतर त्यांना नाव प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आता लता दीदी यांनी पहिल्यांदा जी काही गायनाला सुरुवात केली चित्रपटांमध्ये तर त्यांचं जे पहिलं गायन होतं तर ते गायन किती हसाल या चित्रपटातून त्यांनी याला सुरुवात केलेली दिसते. कोणता चित्रपट होता? किती हसाल या चित्रपटातून त्यांनी गायनास सुरुवात केली. 1942 मध्ये हा चित्रपट आलेला आपल्याला दिसून येतो. आता लता दीदींनी चित्रपटामध्ये जसं गायन केलेलं आहे तसं काही चित्रपटांना त्यांनी संगीत सुद्धा दिलेलं आहे. आता लता दीदी या संगीतकारही होत्या. बघा त्यांनी कोणकोणत्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा राम राम पाहुणं हा एक चित्रपट आहे त्यांचा. त्याच्यानंतर पुढचा आहे साधी माणसं, खूप गाजलेला चित्रपट आहे. त्याच्यासोबतच मोहित्यांची मंजुळा आणि आणखीन एक चित्रपट होता तो म्हणजे मराठा तितुका मिळवावा. अशा या 4 चित्रपटांना त्यांनी काय केलेलं आहे, संगीत दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे गायनही करत होत्या आणि संगीतही करत होत्या. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या संगीत देताना लता मंगेशकर या नावानं देत नव्हत्या तर त्या आनंद घन या नावानं संगीत देत. कोणतं नाव परिधान केलं होतं त्यांनी? आनंदगन या नावाने त्या काय करत होत्या, संगीत देत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता लता दीदींनी काही चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली ज्याच्यामध्ये बघा वादळ, झांजर, लेकीन, कांचनगंगा अशा चित्रपटांची निर्मिती सुद्धा लता दीदींनी आपल्याला केलेली दिसून येते. फक्त त्या गायिकाच होत्या का? नाही, तर त्यांनी संगीतही दिलेलं आहे, त्यांनी चित्रपट निर्मिती केली आहे, त्यांनी चित्रपटामध्ये भूमिका सुद्धा केलेली दिसते. आता चित्रपटामध्ये कोणत्या भूमिका केली? एक महत्त्वाचा चित्रपट आहे बघा, पहिली मंगळागौर. कोणता चित्रपट आहे? पहिली मंगळागौर. या चित्रपटामध्ये त्यांनी काय केले दिसते, भूमिका केलेली आपल्याला दिसून येते. आता लता दीदींचा हा जो प्रवास आहे तो बरीच वर्ष चालला आणि या प्रवासामध्ये त्यांना विविध पुरस्कारांना काय करण्यात आलं, सन्मानित करण्यात आलं. मग आता लता दीदींना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत तर बघा भारत सरकारमार्फत दिले जाणारे जे महत्त्वाचे नागरी पुरस्कार आहेत त्यामध्ये लता दीदींना कोणकोणते मिळालेत तर त्याच्यामध्ये मिळालेला बघा पद्मभूषण जो 1969ला मिळालेला आहे. त्याच्यानंतर पद्मविभूषण हाही पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर भारतरत्न जो भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर तो भारतरत्न सन्मान लता दीदींना 2001 मध्ये मिळालेला आपल्याला दिसून येतो. कधी मिळालेला लता दीदींना? 2001 मध्ये. आता हे 3ही नागरी पुरस्कार मिळालेत. आता मुळात त्यांना पद्मश्री हा पुरस्कार दिलेला नाही हेही तिथं मेन्शन करू शकतो आपण. आयोग कदाचित तेही प्रश्नामध्ये आपल्याला देऊ शकतो की पद्मश्री, पद्मभूषण, विभूषण, भारतरत्न पुरस्कार मिळाले आहेत तर त्यांना पद्मश्री मिळालेला आहे का? नाही. तसंच त्यांना आणखीन कोणता पुरस्कार मिळाला तर महाराष्ट्र शासनाकडून 1997 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारही दिलेला आहे.
कोणता पुरस्कार दिला आहे? जो महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. कोणता? महाराष्ट्र भूषण. तो 1997 त्यांना मिळालेला आहे. तसं फ्रान्सचा सुद्धा फ्रान्स सरकारनं त्यांना पुरस्कार दिला दिसतो 2009 मध्ये. लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सनं सुद्धा लता दीदींना पुरस्कार दिलेला आहे. आता लता दीदी यांनी 1974 मध्ये जे काय रॉयल अल्बर्ट हॉल जो आहे ब्रिटनमधला, तर तिथं त्यांनी मैफिल किंवा जो कार्यक्रम आहे गायनाचा तो केला होता. आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला किंवा गायिका असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता लता दीदींना जो भारतरत्न मिळाला, तर यापूर्वी एक गायिका होत्या की ज्यांना भारतरत्न मिळाला होता, त्या होत्या एम सुब्बलक्ष्मी. तर त्यांना सुद्धा भारतरत्न मिळाला. त्याच्यानंतर लता दीदी यांना मिळालेला आपल्याला दिसतो गायिका म्हणून. त्याच्यानंतर लता दीदींबद्दल जर बोलायचं झालं तर त्या राज्यसभेच्या खासदार सुद्धा होत्या. बघा, राष्ट्रपती काय करतात, तर राज्यसभेवर काही लोकांना नामनिर्देशित करतात, जी कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक सेवा या क्षेत्रातले असतात. 12 लोकांना राष्ट्रपती तिथं नामनिर्देशित करतात. तर अशा पद्धतीने लता दीदींना सुद्धा एकदा राज्यसभेवर काय करण्यात आलं होतं, नामनिर्देशित केलं होतं. 1999 ते 2005 या काळात त्या काय होत्या, राज्यसभेच्या खासदार असलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा या लता दीदींच्या नावानं मध्य प्रदेश सरकारनं पुरस्कार सुरू केलेला 1984 मध्ये. 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारनं लता दीदींच्या नावानं पुरस्कार सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. अशा या आपल्या लता दीदी ज्यांचं काय झालेलं आहे 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले दिसतं. त्याच्या पुढचं नाव आहे बघा जयंती पटनाईक. आता जयंती पटनाईक या कोण, तर बघा एक आपल्याला असं दिसतं की आपला जो राष्ट्रीय महिला आयोग जो आहे, तर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका आणि तसेच राज्यसभा लोकसभेच्या काय दिसतात, त्या सदस्य असलेल्या आपल्याला दिसतात ओडिसाच्या असलेल्या जानकी पटनाईक यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. कोणत्या महिन्यामध्ये निधन झालेलं आहे, सप्टेंबर 2022 मध्ये. वयाच्या 90 वर्षाच्या होत्या आणि त्यांचं निधन झालेलं आहे. आणि यांचे जे काही पती आहेत जानकी पटनाईक, ते ओडिसाचे काय होते, तर मुख्यमंत्री असलेले दिसतात. यांचे पती ओडिसाचे काय होते, तर मुख्यमंत्री होते. जानकी पटनाईक असं त्यांचं नाव होतं. आता मुळात जो महिला आयोग आहे आपल्याकडं, राष्ट्रीय महिला आयोग, याचा जो कायदा आहे तो कायदा 1990 मध्ये झाला होता. आणि राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली होती, 1992 मध्ये. कधी स्थापना झाली होती, 1992 मध्ये. आणि त्याच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण, तर त्या होत्या जयंती पटनाईक या असलेल्या दिसतात. लोकसभेला 3 वेळा निवडून गेल्या होत्या. राज्यसभेवरही त्यांचं नॉमिनेशन झालं होतं. अशा पद्धतीच्या पहिल्या व्यक्ती आणि ज्यांच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा जी नुकतीच झालेली आहे 21 ऑगस्टला, त्याच्यामध्ये प्रश्न आला होता GS पेपरमध्ये की राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या, तर त्या होत्या जयंती पटनाईक, ज्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आता त्याच्या पुढचे काही व्यक्ती आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पुढचं एक नाव आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक महत्त्वाचं नाव की ज्यांचं निधन झालेलं आहे, त्या आहेत राणी एलिझाबेथ दुसऱ्या. कोण आहेत, राणी एलिझाबेथ दुसऱ्या. आता राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 8 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. कधी झालेलं आहे, 8 सप्टेंबर 2022 रोजी. वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आता ब्रिटनचं जे राजपद आहे, तर त्या ब्रिटनच्या राजपदावरती त्या किती काळ होत्या, तर आपल्याला असं लक्षात येतं की 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त दिवस त्या काय होत्या, या ब्रिटनच्या राजप्रमुखा किंवा राणी म्हणून त्यांनी काम केलं आहे. बघा, जगात सगळ्यात जास्त काळ राजप्रमुख पद किंवा राजा म्हणून पद हे कुणी भूषवलं होतं, तर तो फ्रान्सचा 14वा लुई जो होता, तर त्यानं जवळपास 72 वर्ष हे राज्य केलं होतं. आणि त्याच्यानंतर जगात दुसऱ्या स्थानी कोण आहे की जास्त काळ राज्य करणाऱ्यामध्ये, तर त्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या, की ज्यांनी 70 वर्षापेक्षा जास्त काळ काय केलेलं आहे, तर राजप्रमुख पद हे भूषवलेलं आपल्याला दिसून येतं. आता ब्रिटनच्या त्या राजप्रमुख असताना त्यांनी जवळपास 15 पंतप्रधान पाहिले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये किती पंतप्रधान पाहिले होते, तर 15 पंतप्रधान हे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पाहिलेले आहेत. अलीकडल्या लिझ ट्रीज यांच्या पहिलेचे पंतप्रधान त्यांनी पाहिलेले आहेत. आता ज्या काळात त्या राजप्रमुख पदावर होत्या, तर जवळपास 32 देशांच्या त्या काय होत्या, राणी असलेल्या आपल्याला दिसतात. किती देशांच्या, 32 देशांच्या त्या राजप्रमुख असलेल्याही आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर जे काही स्कॉटलंडमध्ये एक ऑपरेशन राबवलं गेलं, त्या ऑपरेशनचं नाव होतं बघा ऑपरेशन युनिकॉर्न. त्यांच्या मृत्यूनंतर कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं, तर ऑपरेशन युनिकॉर्न हे राबवण्यात आलेलं आहे स्कॉटलंडमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या नंतर जो अंत्यसंस्कार होता, त्या अंत्यसंस्कारासाठी जे ऑपरेशन राबवलं, त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन लंडन ब्रिज. अंत्यसंस्काराचं
ऑपरेशन जे होतं तर त्याचं नाव काय होतं, ऑपरेशन लंडन ब्रिज. ही कदाचित आपल्याला विचारली जाऊ शकतात. अशा या राणी एलिझाबेथ की ज्या 1952 मध्ये राणी बनल्या, पण त्यांचा राज्याभिषेक हा 1953 मध्ये झाला. आता त्यांनी भारताला सुद्धा भेटी दिलेल्या दिसतात. भारताला त्यांनी कोणकोणत्या वर्षी भेटी दिल्या, तर 1961 मध्ये. कधी? 1961, त्याच्यानंतर 1983 आणि 1997 अशा 3 वेळा त्यांनी काय केलेल्या आहेत, भारताला भेटी दिलेल्या आपल्याला दिसून येतात. आता यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनचं राजप्रमुख पद कुणाकडे आलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे चार्ल्स तिसरे. म्हणजे ब्रिटनचे नवीन राजे कोण बनलेले आहेत, तर ते नाव आहे बघा चार्ल्स तिसरे. काय नाव आहे त्यांचं, चार्ल्स तिसरे. हे आता यांच्या मृत्यूनंतर काय झाले आहेत, तर ब्रिटनचे राजे बनलेले आपल्याला दिसतात. त्याच्या पुढचं आणखीन एक अतिसंभाव्य नावामधलं नाव आहे बघा, ते आहे बिल्किस ईदी. आणि आयोग याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत. आता या बिल्किस ईदी कोण, तर पाकिस्तान, द मदर ऑफ पाकिस्तान असं ज्यांना म्हटलं जातं. काय म्हटलं तर द मदर ऑफ पाकिस्तान या नावानं ज्यांना ओळखलं जातं, ज्या मानवी हक्क कार्यकर्त्या म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे मानवी हक्कासाठी पाकिस्तानमध्ये, ज्यांनी खूप प्रयत्न केलेत, अशा कोण, बिल्किस ईदी. यांचं काय झालंय, 15 एप्रिल 2022 रोजी त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतं. कधी निधन झालेलं आहे, 15 एप्रिल 2022 रोजी त्यांचं निधन झालं. अब्दुल सत्तार ईदी नावाचं ईदी फाउंडेशन त्यांनी स्थापन केलं आणि ज्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्यांना द मदर ऑफ पाकिस्तान असं म्हटलं जातं. 2015 मध्ये भारतातील एक मूकबधीर मुलगी, गीता नावाची मुलगी होती, तर ती मुलगी पाकिस्तानमध्ये काय झाली होती, चुकीनं तिकडल्या बाजूला गेली होती, तर तिला भारतामध्ये परत पाठवण्यात बिल्किस ईदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि त्यावेळी आपल्या परराष्ट्र मंत्री होत्या सुषमा स्वराज. आणि त्यावेळी मूकबधीर जी आपली भारतीय मुलगी होती गीता, तिला परत भारतात आणण्यात आलं होतं. आता या बिल्किस ईदी जे आहेत तर त्यांना काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार मिळालेत. जसं बघा रॅमन मॅगसेसे, ज्याला आपण आशिया खंडाचं नोबेल म्हणतो, तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तो 1986 मध्ये. त्याच्यानंतर मदर तेरेसा स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तोही या मानवी हक्क कार्यकर्त्याच्या पाकिस्तानमधले आहेत, द मदर ऑफ पाकिस्तान म्हणतो, तर त्या बिल्किस ईदींना मिळालेलं दिसून येतं. अशाच पद्धतीचा यापूर्वी एक प्रश्न झाला होता, तो नंतर आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आणखीन काही नाव आहेत बघा की ज्यांचं निधन झालं. त्यामधलं एक नाव आहे की जे भारतासाठी खूप परिचित आहे, असं नाव म्हणजे श्याम सरन नेगी. काय नाव आहे त्यांचं, श्याम सरन नेगी, ज्यांचं निधन झालेलं आहे 5 नोव्हेंबर 2022 रोजी. वयाच्या 106व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि ज्यांना आपण काय म्हणून ओळखतो, भारताचे पहिले मतदार म्हणून त्यांना आपण ओळखतो. काय म्हणून ओळखतो आपण, जगभर त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, भारताचे पहिले मतदार असं त्यांना ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशचे आहेत ते. कोणत्या राज्याचे आहेत, हिमाचल प्रदेश. आणि आपल्याला असंही दिसतं की निवडणूक आयोगानं मतदार क्रमांक 1 म्हणून कुणाची नोंद केली आहे, श्याम सरन नेगी. पेशानं ते शिक्षक होते. काय होते ते, पेशाने शिक्षक होते. आणि ज्या आपल्याकडं 1952 साली लोकसभेच्या ज्या पहिल्या निवडणुका पार पडल्या होत्या, तर त्याचं मतदान हे हिमाचलमध्ये त्याच्या आदल्या वर्षी घेतलं गेलं होतं. म्हणजे कधी 1951 मध्ये हिमाचल प्रदेशामध्ये काय पडल्या होत्या, निवडणुका पार पडल्या होत्या. कारण बर्फवृष्टी वगैरे होत असल्यामुळे त्या 52 ऐवजी त्याच्या अगोदर 51 या वर्षी निवडणुका झाल्या आणि त्याच्यामुळे पहिलं मतदान त्या लोकसभेच्या निवडणुकीत कुणी केलं, तर ते होते श्याम सरन नेगी. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, भारताचे पहिले मतदार. आणि आतापर्यंत जेवढ्या 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, तर त्यांनी 16 वेळा लोकसभेत जे काय मतदान पार पडलेलं आहे लोकसभेचं, तर 16 वेळा त्यांनी त्या लोकसभेमध्ये काय केलंय, मतदान केलेलं दिसतं. एकूण 34 वेळा त्यांनी मतदान केलंय. किती वेळा मतदान केलंय, एकूण 34 वेळा. असे श्याम सरन नेगी की ज्यांना निवडणूक आयोगानं काय केलंय, आयकॉन म्हणून घोषित केलं 2014 साली. आणि ज्यांनी एका चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका केल्या, सनम रे नावाचा चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केलेली दिसते. कोणत्या चित्रपटात, सनम रे. हा चित्रपट सुद्धा लक्षात ठेवा. असे श्याम सरन नेगी. वन लाइनरला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे बघा, महान फुटबॉलपटू, ज्यांना आपण काय म्हटलं ओळखतो की कौशल्यता, त्यांची चपळता असेल किंवा ज्यांचा अचूक अंदाज असेल, असे ओळखले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू. कुठल्या देशाचे आहेत ते, ब्राझीलचे फुटबॉलपटू. कोण आहेत, तर ते आहेत पेले. कोण आहेत ते, पेले. ज्यांचं मूळ नाव जर पाहिलं, एडसन ऑरंतेस दो नासिमेंतो असं त्यांचं नाव आहे. आणि ज्यांना आपण काय म्हणून ओळखतो, पेले या नावानं आपण त्यांना ओळखतो. जे ब्राझीलचे प्रसिद्ध फुटबॉलपटू आहेत आणि ज्यांचं कॅन्सरमुळं त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे.
आतड्याचा जो कॅन्सर आहे त्या कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. वयाच्या 82 वर्षाची ते होते आणि त्यांचं तिथं निधन झालं दिसतं ब्राझीलमध्ये. आणि ज्यांना फुटबॉलचा देव, जादूगार किंवा इनसाइड फॉरवर्ड खेळाडू जो प्रसिद्ध म्हणून ओळखले जात होते, किंवा ज्यांना फिफाने शतकातील सर्वोत्तम एक खेळाडू म्हणून गौरवलेला आहे, किंवा जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काय म्हटलेलं आहे, शतकातील सर्वोत्कृष्ट ॲथलीटपैकी एक असे कोण, तर ते आहेत फुटबॉलपटू पेले, की ज्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे, ज्यांनी ब्राझीलला 3 फिफाचे विश्वचषक, फुटबॉलचे विश्वचषक जिंकून दिलेत. बघा 1958चा कोणत्या वर्षीचा आहे, 1958चा, त्याच्यानंतर आहे बघा 1962 आणि 1970 असे 3 फिफाचे विश्वचषक जिंकून देणारे कोण आहेत, एकमेव जगातले फुटबॉलपटू आहेत 3 विश्वचषक जिंकून देणारे. तो कोण, ते फुटबॉलपटू कोण आहेत, तर पेले. आणि या 1958ला जो फिफाचा विश्वचषक झाला तर त्या विश्वचषकात गोल करणारे सगळ्यात तरुण, आतापर्यंतचे सगळ्यात तरुण म्हणून त्यांना ओळखलं जात होतं, की फिफा विश्वचषकामध्ये गोल करणारे सगळ्यात तरुण कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे फुटबॉलपटू पेले. आता पेलेंबद्दल जर बोलायचं झालं तर ज्यांना जर्सी नंबर 10 यासाठी ओळखलं जातं, ते कोणती जर्सी परिधान करायचे, जर्सी नंबर 10. आता अलीकडे बाकीचे फुटबॉलपटू परिधान करतात, पण ब्राझीलनं ही जी जर्सी आहे त्यांच्या हे केल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर ती जर्सी निवृत्त केलेली आपल्याला दिसून येते. असे जे पेले आहेत की ज्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी आली होती, ज्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे पेले बर्थ ऑफ लेजेंड. डॉक्युमेंटरीचं नाव काय, पेले बर्थ ऑफ लेजेंड. तसंच त्यांनी एका चित्रपटामध्ये काय केलेलं दिसतं, काम सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. तो चित्रपट कोणता होता, एक्सेप्ट टू व्हिक्ट्री नावाचा चित्रपट होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका आहे ही काय केलेली दिसते, बजावलेली आपल्याला दिसून येते. ब्राझीलचे क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. आणि ते क्रीडा मंत्री असताना तिथं जो भ्रष्टाचार खूप चालला होता त्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी एक कायदा आणला आणि तो ब्राझीलमध्ये पेले लॉ या नावानं काय केला जातो, ओळखला जातो. असे महान फुटबॉलपटू पेले यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आता अशाच पद्धतीच्या व्यक्तिमत्वांवर यापूर्वी आयोगानं काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्न कसे आहेत हे आता या ठिकाणी आपण बघणार आहोत, ज्याच्यामुळे आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे हे आपल्याला काय करू शकतो, आयोग सांगू शकतो किंवा आपल्याला त्याच्यातून त्याची माहिती मिळते. बघा प्रश्न काय, डॉट डॉट या वकील आणि पाकिस्तानच्या मानवी हक्क कार्यकर्त्या येतात की ज्यांचं फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झालं, त्या पुढीलपैकी कोण, आणि ऑप्शन दिलेले आहेत, हिना खान, आसमा जहांगीर, खालिदा भुट्टो, नूरजहां शेख. तर बघा त्यावेळी पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या आसमा जहांगीर, ज्यांचं काय झालं होतं निधन. तर आयोगाने काय केलं, त्यांचं नाव विचारलं आणि हाच प्रश्न पुढे रिपीट झाला, की पुढे विचारलं की आसमा जहांगीर या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या वकील होत्या, त्यांचं निधन झालं आणि त्या कोणत्या देशाच्यात असं विचारलं. म्हणजे एकाच व्यक्तीवर 2 वेळा प्रश्न झाला. पहिल्यांदा त्याचं नाव विचारलं आणि दुसऱ्यांदा त्यांचा देश विचारला होता. म्हणजे बघा आता जसं आपण बघितलं होतं बिल्की सिद्दी, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्या पुढे बघा ख्यातनाम गायक व संगीतकार बप्पी लहरी यांचं जे निधन आहे ते कोणत्या आजारामुळे झालं, तर त्यांचा आजार होता बघा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो झोपेचा एक आजार आहे. म्हणजे एखादा प्रसिद्ध व्यक्ती निधन पावला तर त्याचं कारण किंवा तो कोणत्या देशाचा आहे, त्याचं काम काय, यासाठी आयोग काय करतो, प्रश्न विचारत असलेला आपल्याला दिसतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे बघा की जानेवारी 2022 मध्ये आर नागास्वामी यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर ते होते पुरातत्वशास्त्र, ज्यांना यापूर्वी पद्मभूषण विभूषण वगैरे पुरस्कार दिले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न राज्यसेवेला बघा, चंदीगडची चमत्कारी आई किंवा मिरेकल मॉम असं ज्यांना म्हटलं जातं की कोण, की ज्यांचं निधन झालं, जो राज्यसेवेला प्रश्न आला होता त्या होत्या बघा मन कौर किंवा मान कौर म्हणतो, प्रसिद्ध ॲथलीट होत्या त्या, की ज्यांचं निधन झालं जास्त वयाच्या 105व्या वर्षी त्यांनी बरीच पदकं मिळवली होती. तर त्यांच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या पुढे बघा तारक मेहता, जे प्रसिद्ध आहेत तारक मेहता का उलटा चष्मा, त्याचे जे लेखक होते विनोदी स्तंभ, त्यांनी कोणत्या याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये आपलं हे जे लिखाण आहे ते सुरू केलं होतं, तर ते चित्रलेखा याच्यामध्ये त्यांनी ते लिखाण केलं होतं. आणि आणखीन एक असा प्रश्न आहे बघा की ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त काळासाठी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, तर त्यांच्याबाबत काय खरं नाही. एक प्रसिद्ध हॉलिवूडचे ऍक्टर आहेत, त्यांच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारला होता, ज्याच्यामध्ये हे ऑप्शन दिले होते. त्याच्यातला ऑप्शन होता की ते मॅकडॉनल्ड्स गोल्ड मधील मॅकेना होते. हे म्हणजे एखादा व्यक्ती निधन पावला कुठल्या क्षेत्रातला आणि त्यानं काय काय केलेलं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. असे जे आपण काही महत्त्वाचे व्यक्ती बघितलेत त्यांच्यावरती काय होऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशाच पद्धतीचा आणखीन काही व्हिडिओ हे येत्या काळात आपण आणणार आहोत. लवकरच आपलं पुस्तक येत आहे आणि सोबत आपण एक करंट अफेअर्सची नवीन बॅच ही सुरू करणार आहोत. धन्यवाद.